बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली। यावेळी जाहीर सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर सडकून टीका केली। काँग्रेस सरकार असताना 60 वर्षात जेवढा विकास झाला नाही त्यापेक्षा जास्त विकास 10 वर्षात मोदींनी करून दाखवलाय असं प्रतिपादन अमित शहांनी केलं। काँग्रेसनं 60 वर्ष राम मंदिर लटकवलं, नकली शिवसेना प्रमुख मंदिरात आले नाहीत तर शरद पवार आज प्रचारासाठी फिरतायत पण मंदिरात आले नाहीत असं म्हणत अमित शहांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावलाय। तर राहुल गांधी राम मंदिरात आले तर जनता त्यांना स्वीकारेल असं ते म्हटले। अमरावतीतील सभेतून अमित शहांनी शरद पवारांना देखील धारेवर धरलं। शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल उपस्थित करत पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी असं शहा म्हटले। मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय, ही लढाई परिवारवाद विरुद्ध रामराज्य आहे अशी, त्यामुळे तुमचं एक एक मत देशाला विकासाकडे नेणार आहे। हे मत रामराज्यासाठी जाणार आहे। राणांना मत म्हणजे थेट मोदींना मत असं म्हणत अमित शहा यांनी मतदारांना भावनिक साथ घातली। बंद दरवाजाआड अमित शहा कधीच शब्द देत नाहीत, तसंच बेईमानी करणाऱ्यांना ते सोडत नाहीत असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। 2024 ते 29 सोडा, 2034 मध्ये देखील लोक राहुल गांधींना निवडून देणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अमरावतीत पार पडलेल्या महायुतीच्या जाहीर सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली। राहुल गांधींकडे खिचडी आहे, त्यांना त्यांच्यातील लोक नेता मानत नाहीत तर शरद पवार उद्धव ठाकरे देखील त्यांना नेता मानत नाहीत अशा शब्दात फडणवीसांनी राहुल गांधींना खोचक टोला लगावला। 2019 मध्ये नवनीत राणांना उमेदवारी दिली म्हणून शरद पवारांनी माफी मागितली। पवारांना माफीच मागायची असेल तर विदर्भातील जनतेची माफी मागावी, कारण पवारांनी विदर्भाला मागे ठेवलं, अमरावतीवर अन्याय केला असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांवर केलाय। अमरावतीतील सभेतून फडणवीसांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल केला। संजय राऊत म्हणतात उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार, त्यांचा एक नेता निवडून येणार नाही, त्यांच्या मागे कोण जाणार? ज्यांना स्वतःचे आमदार टिकवता आले नाहीत ते काय पंतप्रधान होणार असा टोला त्यांनी लगावला। भाजपचे केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे उमेदवार नितीन गडकरींना यवतमाळच्या सभेमध्ये भाषण करताना भोवळ आली। भाषण करताना अचानक ते कोसळल्यानं त्यांना उचलून खुर्चीवर बसवण्यात आलं। प्रथमोपचारानंतर त्यांची तब्येत पूर्ववत झाली आणि त्यांनी भाषणही पूर्ण केलं। काँग्रेसच्या काळात 20 कलमी कार्यक्रमाच्या गोष्टी झाल्या, गरिबी हटावचा नारा देण्यात आला पण गरिबी काही दूर झाली नाही। काँग्रेसच्या काळात ग्रामीण भागात रस्त्याची सुविधा नव्हती, मात्र वाजपेयींच्या सरकारनं ग्रामसडक योजना आणली आणि खेड्यांचा विकास केला असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं। यवतमाळ येथील सभेत ते बोलत होते। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी अमरावतीमध्ये आले होते। यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली। मोदींनी देशातील 20 ते 25 लोकांना अब्जाधीश केलं, आम्ही करोडो लोकांना लखपती बनवणार अशी घोषणा त्यांनी केली। काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेअंतर्गत गरीब महिलांना महिन्याला 8,500 रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली। देशातील सर्वच पदवीधरांना अप्रेंटिसशिप देणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी अमरावतीतील सभेतून केली। त्यानुसार 1 वर्षाची नोकरी गॅरंटी स्वरूपात दिली जाणार आहे। खासगी, सरकारी, सार्वजनिक क्षेत्रात ही नोकरी दिली जाणार असून बँक खात्यात या नोकरीच्या माध्यमातून वर्षासाठी 1 लाख रुपये देखील दिले जाणार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं। नरेंद्र मोदींनी 10 वर्षात शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही, मात्र आम्ही सरकारमध्ये येताच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी अमरावतीमध्ये केली। आम्ही शेतकऱ्यांचा आयोग बनवणार असून कर्जमाफीसाठी हा आयोग सरकारला माहिती देईल, त्यातून एकदाच नाही अनेकदा कर्जमाफी केली जाईल असं देखील त्यांनी म्हटलं। अब्जाधीशांचं कर्ज माफ होऊ शकत असेल तर शेतकऱ्यांचं देखील कर्ज माफ झालं पाहिजे असं राहुल गांधी म्हटले। स्वतःच्या कामगिरीवर न बोलता मोदी आमच्या जाहीरनाम्यावर बोलतात, द्वेष निर्माण करतायत, धार्मिक ध्रुवीकरण केलं जात आहे अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। राम मंदिराच्या बांधणीत मोदींचा रोल काय असा सवाल त्यांनी केला। पराभवाची भीती वाटत असल्यानं हे प्रयत्न सुरू असल्याचं देखील ते म्हटले। लोकसभेची निवडणूक आपल्या हाताबाहेर गेली आहे, हे भाजपच्या लक्षात यायला लागलंय अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला। आपल्याला कष्ट करायचे, जनतेच्या मनातील राज्य आणण्यासाठी महाविकास आघाडीला सहकार्य करा असं आवाहन त्यांनी केलं। अब की बार 400 पार वल्गना म्हणणाऱ्या विरोधकांना लवकरच उत्तर मिळेल। मोदींच्या नेतृत्वाखाली 400 पारचा नारा पूर्ण होणार असा विश्वास
नारायण राणे यांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विकास कामं केली असती तर त्यांचं डिपॉझिट वाचलं असतं असा टोला देखील त्यांनी लगावला। बीडमधील भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या। अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या समाधीपुढे नतमस्तक झाल्या। अर्ज भरल्यानंतर त्यांनी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। जालन्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत रावसाहेब दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला। या रॅलीमध्ये संदीपान भुमरे, अतुल सावे, अब्दुल सत्तार आणि नारायण कुचे उपस्थित होते। यावेळी ठिकठिकाणी रॅलीवर जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली। रावेर लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। जळगाव लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। संजय राऊत, संजय सावंत, गुलाबराव देवकर आणि उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरण्यात आला। जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी अमित देशमुख, राजेश टोपे आणि आमदार कैलास गोरंट्याल उपस्थित होते। यंदा रावसाहेब दानवेंचा पराभव होणार असा दावा अमित देशमुखांकडून करण्यात आला। संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी अर्ज भरण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। हिंदू मतांसाठी जलील यांची नवी खेळी असल्याची चर्चा आहे। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी महायुतीतून निवडणूक लढवावी असं सांगितलं होतं, पण शहरातील सत्ताधारी 2 आमदार आणि 1 खासदार यांनी मला उमेदवारी देऊ नये यासाठी टोकाचा विरोध केल्याचं त्यांनी सांगितलं। मी सार्थ ठरलो नाही यासाठी लोकांची माफी मागत असल्याचं ते म्हटलं। कोल्हापुरात बंडखोरी केलेले काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली आहे। काँग्रेसनं शाहू महाराज यांना उमेदवारी दिली असतानाही खाडे यांनी अर्ज भरत बंडखोरी केली होती। रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती मिळते। अर्ज भरलेल्यांपैकी 8 जणांनी माघार घेतल्यानं 13 जण राहिल्याचं कळतंय। अनंत गीतेंसोबतच आणखी 2 अनंत गीते अपक्ष म्हणून उभे राहिल्यानं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे। विशाल पाटील हे भाजपची बी टीम असून भाजपचं पाकीट घेऊन पाकीट चिन्हावर उमेदवारी करत असल्याची टीका ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केली आहे। विशाल पाटील भाषणाच्या सुरुवातीला आपल्या वडिलांचं, आजोबांचं नाव घेतात, पण वसंतदादांचं नाव कारखान्यावरून पुसलं जात असताना त्यांना लाज कशी वाटली नाही असा सवाल त्यांनी केला। 27 एप्रिलला कोल्हापुरातल्या तपोवन मैदानावर मोदींची अतिविराट सभा होईल आणि या सभेचा दोन्ही मतदारसंघांवर मोठा परिणाम होईल असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला। या सभेसाठी 2.5 लाख लोक येतील असं नियोजन केल्याचं त्यांनी म्हटलं। निवडणुकीच्या निमित्तानं रवी राणा यांचा पैसा बाहेर येतोय ही आनंदाची बाब असल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। निवडणुकीनंतर पैसेही गायब आणि खासदारही गायब होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी पुण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। या सभेचं मैदान बदलण्यात आलेलं आहे। तांत्रिक अडचणींमुळे एसपी कॉलेजच्या मैदानावर होणारी सभा आता पुण्यातील रेस कोर्सच्या मैदानावर घेण्यात येणार आहे। हे मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सभेच्या तयारीला सुरुवात झाली आहे। हिंगोलीमध्ये बाबूराव कदमांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतली। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंना फक्त काँग्रेस नेत्यांनी डोक्यावर घेतलंय, घरात बसून सरकार चालवता येतं का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। फेसबुकवरून राज्य चालवता येत नाही, लोकांची दिशाभूल करण्याचं काम विरोधकांनी केलंय अशी टीका देखील त्यांनी केली। रामदास तडस यांची बोगी मोदींच्या इंजिनला फिट करा, 400 पारमध्ये रामदास तडस देखील असतील असा विश्वास देवेंद्र फडणवीसांकडून व्यक्त करण्यात आलाय। मोदींच्या नेतृत्वात सर्वांचा विकास होत असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं। विरोधकांची गाडी पुढेच जात नाही, इंडिया आघाडीचं इंजिन बंद पडलेलं आहे अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। इंडिया आघाडीमध्ये फक्त परिवारवाद सुरू असल्याची टीका फडणवीसांनी केली। मोदींनी दिलेले शब्द पूर्ण केले नाहीत, पेट्रोलची किंमत कमी केली नाही अशी टीका करत शरद पवारांनी मोदींचं 2024चं आश्वासनांचं भाषण ऐकवलं। मोदींचं भाषण म्हणजे लबाडा घरचं अवताण अशी टीका देखील त्यांनी केली। गद्दारी झाली नसती तर सरकार टिकलं असतं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। दरम्यान मोदींच्या सत्तेत हम करे सो कायदा अशी अवस्था असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। उद्धव ठाकरे नांदेड दौऱ्यावर होते, वेळेअभावी त्यांनी सभा न घेता पत्रकार परिषद घेत प्रतापराव चिखलीकरांवर निशाणा साधलाय। नांदेडमधला चिखल धुवून टाकायचा असं म्हणत त्यांनी वसंतराव चव्हाणांना जिंकवून देण्याचं आवाहन केलं।
धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची भेट घेतली। धाराशिवची जागा शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीला दिल्यानं तानाजी सावंत नाराज आहेत। अर्चना पाटील यांच्या प्रचारात ते सक्रिय सहभागी नसल्यानं अजित पवारांनी त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केल्याची माहिती मिळते। एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार हे खडसेंनी स्वतःच सांगितलंय। त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडे राजीनामा दिला असून खडसेंचा विषय जुना झाल्याचं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय। खडसेंचा राजीनामा आणि लोकसभा निवडणुकीचा संबंध नाही असं सांगत जयंत पाटील यांनी अधिक बोलणं टाळलं। निलेश राणे यांनी रेडी पोर्ट संदर्भात खासदार विनायक राऊत यांच्यावर जे आरोप केलेत ते सिद्ध करून दाखवावेत असं आव्हान ठाकरे गटाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब आणि गीतेश राऊत यांनी दिलंय। आम्ही स्थानिक लोकांच्या रोजगारासंदर्भात त्या ठिकाणी गेलो होतो। जर हफ्ते घेण्यासाठी गेलो असतो तर आम्ही फोटो कशाला काढले असते असा सवाल त्यांनी केला। भारतीय जनता पक्षासोबत जायला पाहिजे, आपण सत्तेत जायला पाहिजे असं सांगून 22 जून 2022 रोजी वायबी सेंटरला शरद पवार साहेबांकडे कोण घेऊन चाललं होतं, आमच्या सर्व आमदारांचा म्होरक्या कोण होता असा उल्लेख करत आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवारांबाबत गौप्यस्फोट केला। आपण किती पाण्यात आहात हे जनतेला माहीत असल्याचं देखील ते म्हटले। माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी सभा पार पडली। यावेळी उत्तम जानकर यांनी आपली खंत बोलून दाखवली। पुरोगामी माढा शरद पवारांच्या पायावर ठेवणार, मी प्रायश्चित करायला आलोय असं उत्तम जानकर यावेळी म्हणाले। सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसलाय। मोहोळ तालुक्यात गेल्या 25 वर्षांपासून भाजपमध्ये असणारे संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय। मी राजकारणात नसल्यानं कुणाला पाडा किंवा पाडू नका असं सांगितलं नाही, पण मतांची भीती वाटण्यासाठी पाडणाऱ्याला असं पाडा की समाजाची ताकद दिसून येईल असं देखील ते म्हटले। लोकसभेच्या निकालाचं अचूक भविष्य वर्तवा आणि 21 लाख रुपये जिंका असं आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं ज्योतिषांना केलेलं आहे। त्यासाठीची आव्हान प्रक्रिया आणि प्रश्नावली देखील महाराष्ट्र अनिसनं जाहीर केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंविरोधात डोंबिवलीमध्ये शिवसेना आक्रमक झाली होती। आदित्य ठाकरे बाळासाहेबांचे संस्कार विसरले अशी टीका यावेळी करण्यात आली। नाशिकच्या जागेसाठी इच्छुक असणारे उमेदवार अजय बोरस्ते यांनी माघार घेतली आहे। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असंही ते यावेळी म्हटलेत, तर हेमंत गोडसेच महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी उमेदवार असतील असं देखील ते यावेळी म्हणाले। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।